नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 27 गावाच्या स्वतंत्र महापालिकेच्या मागणीसाठी डोंबिवली येथे समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची प्रचंड भव्य जाहीर सभा संपन्न. रविवार दिनांक 15/6/2025 रोजी सायंकाळी होरायझॉन हॉल, डीमार्ट शेजारी, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व येथे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती या समितीच्या विविध सामाजिक विषयावर तथा महापालिकेच्या अनागोंदी कारभारावर लक्ष वेधण्यासाठी जाहीर सभेचं भव्य आयोजन आज करण्यात आलं होतं. सन 1980च्या दशकात डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर येथील भागांचा समावेश करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना करण्यात येणार होती व तिला मिश्किलपणे डाकू महानगरपालिका म्हणून उपरोधकपणे जनता हिणवू लागली. उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथमधील नागरी भागाच्या जनतेच्या रोषणानंतर स्वातंत्र्य मिळालं, परंतु उर्वरित कल्याण तालुक्यातील या ग्रामीण भागास दिनांक 1 ऑगस्ट 1983 रोजी स्थापन झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राहून नरक यातना भोगाव्या लागल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे एका प्रकारे दरोडेखोर कार्यशैली असल्याकारणाने त्यामध्ये समाविष्ट केलेल्या काही भागातील नागरिक व आगरी समाज बांधवांनी त्यावेळी सातत्याने संघर्षरूपी उठाव करत राहिले. इतकंच नव्हे तर तब्बल 5 लोकसभा, 4 विधानसभा व महानगरपालिकेच्या निवडणुकांवर संपूर्ण बहिष्कार घडवून आणला. हे आपलं सामर्थ्य. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतन म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाने या संघर्षाने एका चळवळीचं रूप घेतलं. ती चळवळ म्हणजे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती. कालांतराने माननीय राजारामजी साळवी साहेब यांनी या समितीचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व केलं. तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सन 2000 सालचा काळ आला व या चळवळीचे जनक ठरले ते म्हणजे आगरी समाजाचे एक महान कार्यकुशल नेतृत्व, लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब. हीच ती संघर्ष समिती जिचे संस्थापक स्वर्गीय दिबा पाटील साहेब झाले व त्यानंतर ही संघर्ष समिती अगदी दीर्घकाळात नावलौकिक झाली. तिचे कार्य इतके प्रखर होते की तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी हा पीडित कल्याण ग्रामीणमधील भाग दिनांक 12 जुलै 2002 रोजी वगळण्याची अधिसूचनाच काढली व येथे तब्बल 19 वर्षाच्या अथक संघर्षाने कल्याण डोंबिवली महापालिकेतून बाहेर पडून 27 गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन झाल्या. सर्वच ग्रामपंचायती स्वबळावर अगदी सुसज्ज व प्रगतिशील झाल्या. त्यातील अनेक ग्रामपंचायती माननीय राष्ट्रपती निर्मल ग्राम पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. सर्व सुरळीत सुरू असताना अचानक जनमताच्या व तत्कालीन कोकण आयुक्त यांच्या शिफारशीच्या विरोधात जाऊन दिनांक 1 जून 2015 रोजी ही 27 गावं पुन्हा एकदा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली. अजून पुन्हा एकदा संघर्ष समितीने भूतपूर्व अध्यक्ष गंगारामजी शेलार साहेब यांच्या नेतृत्वाने लढा उभारला व सरकारला आपली चूक लक्षात आली व तातडीने दिनांक 7 सप्टेंबर 2015 रोजी ही 27 गावं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून वगळण्याचा निर्णय झाला. पण दुर्दैवाने राज्य निवडणूक आयोगाच्या हरकतीमुळे हा निर्णय अबाधित राहिले नाही. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीने पुनच त्या दरोडेखोर महानगरपालिकेच्या इतिहासाची जणू पुनरावृत्तीच केली. अपुऱ्या सुविधा, टॅक्सेसचा डोंगर, निकृष्ट नियोजन व 27 गावात सापत्न वागणूक ही नेहमीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत समाजाला मिळाली. अधिकृत आकडेवारीनुसार आपल्यावर दरडोई खर्चाच्या 1/3 इतके खर्च करणं कायदेशीर बंधनकारक असताना त्या उलट 27 गावांमधून 2015-2024 ते फक्त जमा कर संकलन हेच 1100 कोटी इतके असताना आपणावर खर्च फक्त 342 कोटी इतके महानगरपालिकेमार्फत करण्यात आलं. म्हणजेच एका प्रकारे आपणच या संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पोशिंदे आहोत असं बोलल्यास ते चुकीचं ठरणार नाही. 27 गावांमध्ये 2002 नंतर ग्रामपंचायती झाल्यानंतर अधिक तर विकास झाला तो या दरोडेखोर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे रखडला गेला. सदर भागाचा विकास कमीच पण अधोगती जास्त झाली. असं असताना महापालिकेकडून सापत्न भावना व आपल्यावर तिचा झालेला बोज पत्करण्यापेक्षा
आपल्या स्वातंत्र्याचा 42 वर्ष जुना संघर्ष हा आता अधिक तीव्र करण्याची आवश्यकता उभी ठाकली आहे। म्हणूनच आगरी समाजाचे दिवंगत नेते स्वर्गीय रतन म्हात्रे व स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचे हे अधुरे स्वप्न सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून समितीचे वर्तमान अध्यक्ष कार्यसम्राट खासदार श्री सुरेश म्हात्रे यांच्या बुलंद नेतृत्वाने पुन्हा एकदा नव्याने, जोमाने, ताकदीने व उमेदीने पूर्ण करून दाखवण्याचा निश्चय समितीने मनी बांधला असल्यानं आजची 2025ची तथ्यात्मक परिस्थिती विचारात घेता व पुढील भविष्याचा विचार करता आताच स्वतःची हक्काची स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था हवी याकरिता लढा आता उभारला आहे। याचं कारण या भागातील सर्व जिव्हाळ्याचे प्रश्न संघटित होऊन सोडवावे लागतील। त्याकरिता या जाहीर सभेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। प्रसंगी या सभेला प्रचंड अशी गर्दी उसळली होती। सभेसाठी आज माजी आमदार माननीय राजू पाटील, ज्येष्ठ नेते डॉक्टर वंडारशेठ पाटील, ज्येष्ठ नेते माननीय अर्जुनबुवा चौधरी, ज्येष्ठ नेते माननीय संतोष केने, माजी स्थायी समिती सभापती माननीय रमेश म्हात्रे, माननीय दीपेश म्हात्रे, माननीय संदीप माळी, माननीय बुधाजी वजे तसेच वारकरी समुदायाचे कीर्तनकार व आदी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते या जाहीर सभेला बहुसंख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली। अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। धन्यवाद। मीटिंग झालेली आहे आणि नवीन आता एक नेतृत्व आलेलं आहे, काय सांगा? नाही, खरं तर जो हा विषय होता 27 गावांची वेगळी नगरपालिका बनवण्याचा किंवा स्थापनेचा, तो विषय अर्धा मार्गी पण लागलेला आहे। आमची मूळ मागणी असताना 27 गावांची वेगळी नगरपालिका बनवा, सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्षवेधी मांडलेली होती, पाठपुरावा केला होता आणि 18 गावं बाहेर काढली, 9 गावं तशीच भिजत KDMCत ठेवली आणि तो प्रकार गेला सुप्रीम कोर्टात। परंतु त्यानंतर जे आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते, हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे घरंगळत गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली। संघर्ष 27 गावांची वेगळी नगरपालिका करण्याची मूळ मागणी किंवा मूळ विषय न धरता हे भलतेच विषय, मग तो टॅक्स असेल किंवा इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र पालिकेत घ्या, याच्या मागे लागले, ज्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाला लागू शकत होता। अशा वेळेस आमच्या काही उत्तर मुलांनी इथे एकत्र येऊन एक नव्याने तिची पुनर्बांधणी केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला। आगरी समाज हा ते आहेच ना, म्हणून तर मला काही लोकांनी विरोध केला। इथे काही लोकांना, काही बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी, इथले ठेके घेण्यासाठी, जो घोळ करण्यासाठी एक हातातला बावला पाहिजे। जे 5 वर्ष मी ऐकत नव्हतो, विरोधाला विरोध न करता यांचे जे करप्शन चालू होतं त्याला विरोध करत होतो, तर अशा काही गोष्टींना आळा बसण्यासाठी मागे लागून किंवा समाजाचेच आहेत। माझं त्यांनाही आव्हान आहे की तुम्ही समाज म्हणून समाजाचे एक आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, भले एका पक्षातनं आले असेल, परंतु जेव्हा जेव्हा समाजाचा विषय येईल तेव्हा तुम्ही पक्ष बाजूला ठेवून इथे या, आम्हाला तुमच्याकडनंही अपेक्षा आहे। मागच्या वेळेस पण आम्ही सर्वपक्षीय संघर्ष समितीने जेव्हा आवाहन केलं की इथे आपले समितीचे उमेदवार उभे करू, त्यावेळेस मी पक्षाचा उमेदवार दिला नव्हता इथे। नंतर ते भाजपच्या चिन्हावर लढले असतील तरी पण ते एक संघर्ष समितीचे उमेदवार म्हणून आम्ही पुढे घेऊन गेलेलो। यावेळेस अशी काही परिस्थिती आली आणि एक वेगळा गट बनवून किंवा हे इथे उतरत असेल संघर्ष समिती, निवडणुका लादल्यास तर त्याच्यात मी 2 गोष्टी बोलल्या, बहिष्कार टाकणार असाल तरी आम्ही बहिष्कार टाकू, तुमच्या सोबत आहे पक्ष म्हणून, आणि तुम्हाला उमेदवार नसतील द्यायचे तर आम्ही पक्ष म्हणून उमेदवारही नाही देणार, हे एका जबाबदारीने मी बोललो। गेली 42 वर्ष ही संघर्ष समिती जो हा लढा देत आहे, हा लढा काय नुसता दिला जात नाही। आपण पाहिलं असेल या गावांवर जोही अन्याय झाला आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सगळे लोकही लढा देतात आणि आज ही केस सुप्रीम कोर्टात देखील आहे। आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मागे देखील मुख्यमंत्री महोदयांनी तत्कालीन हे फडणवीस साहेब होते, त्यांनी त्यांना शब्द दिला होता आणि आता देखील पुन्हा
आम्ही संघर्ष समितीची एक मीटिंग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब यांच्याकडे घेतलेली आहे आणि पॉझिटिव्हली त्यांची चर्चा झाली आहे. पुन्हा एकदा आज या सभेनंतर आम्ही त्यांना भेटू. 4 महिन्यात निवडणुका लागणार आहेत, त्यासाठी आज समाज एकत्र यावं आणि कुठेतरी त्या निवडणुका थांबवाव्या या प्रकारचे सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी सुरू आहे. यासाठी आपण काय करू? जी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे, एक तर पहिले शासनाला आम्ही विनंती करू, निवडणूक आयोगाला विनंती करू, जोपर्यंत ही सुनावणी आहे. आपण पाहिलं असेल आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी 3 वर्ष थांबली, त्याच्यामुळे 3 वर्ष निवडणुका लांबल्या. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर निवडणुका लागल्या. तर हे प्रकरण देखील सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, थांबवा. आपण सांगितलं की व्यासपीठावरती शक्ती आणि अदृश्य शक्ती सगळे एकत्र झाल्यानंतर आज जर समजा एक मोठा संघर्ष पुढे येतोय, तो कशा प्रकारचा असेल पुढे? नाही, आता इथं अदृश्य शक्ती राहिलीच नाही. आम्ही सगळे समोर आहोत आणि हेही लक्षात ठेवा, ही सगळी जरी आम्ही बोलत असलो तरी आमच्या समाजाचं नाही, हे सगळ्या समाजाचा विषय आहे. 27 गावामध्ये आज सगळे समाज राहतात, सगळ्या जातीपातीची लोक राहतात आणि सगळ्यांचे विषय आहे. आज भयंकर टॅक्स आकारला गेला. आज तुम्ही पाहिलं असेल इथे स्मार्ट सिटी, मला एक स्मार्ट सिटीचं काम दाखव, या 27 गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखवा. बरं, त्यावेळेस जे तुम्ही सांगितलं की BKCच्या धर्तीवर आपण एक तर योजना राबवू, बरोबर आहे, योजना राबवली का नाही राबवली? म्हणजे काही बिल्डरांच्या आग्रहास्तव किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर हे चुकीचं धोरण आहे. आणि म्हणून असं काही नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत, ते याच्यासाठी आहोत, सर्वपक्षीय मंडळी ते याच्यासाठी आहोत. हे सगळा न्याय हक्क जो आहे ह्या सगळ्या गावांना मिळाला पाहिजे, गावातील सगळ्या नागरिकांना मिळाला पाहिजे. आता तुमची पुढची भूमिका काय असेल? मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेट दिलेली आहे, नेमकं पुढे आता तुम्ही काय पाहता? नाही, पुढील आठवड्यात पुन्हा एकदा मी उद्या साधारणतः मुख्यमंत्री महोदयांचा टाईम घेईन आणि आम्ही सगळी मंडळी, सगळ्या पक्षाची मंडळी, संघर्ष समितीची मंडळी, आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्री महोदयांना भेटू आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मग पुढची रणनीती ठरवू. आता सगळ्यांनी उग्र आंदोलन केलंच पाहिजे अशी एक भूमिका मांडली आहे, तर अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, हे आंदोलन करायलाच लागेल ना. मग तुम्ही महानगरपालिका कुठल्या बेसवर हे करता? आज जी 499 लोक इथली कामाला आहेत, त्या कामाला लोकांना तुम्ही केलं का महानगरपालिकेत परमनंट? एवढे वर्ष का नाही केलं? आजही नाही केलं. आज जर नवीन महानगरपालिका अस्तित्वात आली तर 499 आमची मुलं ही त्याला परमनंट होतील ना. भाई, हा नुसतं काय एक कुठल्या गोष्टीचा विषय नाही. सगळे जे काही विषय आहेत ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषयात सगळ्या लोकांना न्याय मिळून जाईल. तुमच्याकडे एकच वर्ष राहिलंय, आता असं तुम्ही बोललात की तुमच्याकडे आता एकच वर्ष आहे आणि त्या एक वर्षामध्ये हे सगळं लढा जो आहे तो पूर्णत्वाला जाईल असं तुम्ही वक्तव्य केलेलं आहे. म्हणून तर आम्ही पहिल्यांदा तर मी झाल्यानंतर मी रजिस्टर करून घेतलं, दुसऱ्यांदा लगेच आम्ही मिटिंग घेतली मुख्यमंत्री महोदयांशी. बघा, जे चालू आहे हे सगळ्या प्रकारचं तुम्हाला मी सांगितलं ना, पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला न्यूज देईन ना. आम्ही मुख्यमंत्री महोदयांची कुठल्याही परिस्थितीत भेट घेऊ. भेट घेतल्यानंतर पुन्हा या इथं संघर्ष समितीच्या वतीने, सर्वपक्षीयांच्या वतीने एक आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ. खासदार साहेब, आता तुम्ही एक गोप्यस्फोट केला की 2019 मध्ये कुठे तुमचं तिकीट कापलं गेलं, काय नेमकं सत्य आहे ना? ते मी बोलतो तिकीट कापलं, मला शब्द होता पक्षाकडून, शिवसेना पक्षाकडून मला शब्द होता ना, मी तुम्हाला सांगतो. कोणी दिला होता शब्द? आता हे तुम्ही काय आहे बघा, 2019 होऊन गेलं, आता 5 वर्ष झाली, आता 2024 मी खासदार झालो, आता तो विषय जुळा झाला. पण मी सांगतो शेवटी काही ज्या गोष्टी असतात ना हे मनात राहतात ना. मामाच्या उत्तर शिव येथे म्हाडाने अतिक्रमण केलेलं आहे, जे क्रीडांगण ठेवलं होतं आनंद दिघे साहेबांचं, तर त्यावरती संघर्ष समिती काय त्या विरोध करणार आहे का? नक्की तिथल्या उत्तर शिवच्या लोकांनी ते ठरवायचं आहे. तिथली जी आमची नेते मंडळी असेल यांनी ठरवायचं. संघर्ष समितीची चर्चा झाली, आम्ही सगळी मंडळी सोबत असणार आहोत. आम्ही तर म्हणजे बघा, ॲक्च्युली हे जे चालले, आज आमच्याकडे गुरचरणी जागा आहे, आमच्या गुरचरणी जागावर आम्ही एकाही ठिकाणी भिवंडीत आरक्षण नाही टाकून दिलं. ठीक आहे, मालकीच्या जागावर टाकलेलं आहे, पण गुरचरणी जागा वगैरे जे आहेत ना आमच्याकडे तसे वेगळे आहेत. आज तुम्ही या ना आमच्याकडे सगळ्या गुरचरणी जागामध्ये तुम्हाला हॉल दिसतील, ग्रामपंचायत म्हणजे समाज हॉल दिसतील किंवा इतर काही गोष्टी दिसतील, केलंच ना. हे इथं पण चुकीचं आहे ना. खासदार साहेब, एक राजकीय प्रश्न आहे. शरद पवार व अजित पवार एकत्र येणार आहेत आणि अशा चर्चा सुरू असताना तर आमदार जेवढे आहेत पवार गटाचे
त्यांचे कुठेतरी सत्य त्यांच्याकडे नाही म्हणून नाराजगी होऊन अजित पवार गटात जाण्याची चर्चा सुद्धा आमदारांविषयी काय माहीत नाही, परंतु आम्ही 8चे 8 खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत आहे आणि त्यात कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. मीडियाने सांगितलं की 8चे 8 खासदार पवार साहेबांसोबत आहेत, होते आहेत आणि राहतात. पण सुप्रिया सुळे बोलतात की पावसाळा सुरू आहे, रेनकोट घालायचं का छत्री, म्हणजे असं आमचं वाटतं आमच्या पक्षाच्या आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं काही निर्णय सुप्रियाताई घेतले, त्याच्यामुळे पवार साहेब सुप्रियाताई जे निर्णय घेतले ते आम्हाला पाठवले. दादा